आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स चिली। चला तर मग बघूया त्याला लागणारं साहित्य आणि कृती। मी 1 किलो कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, गव्हाचे पीठ आणि कॉर्नफ्लॉवर, 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत, 3 कांदे उभे चिरून घेतलेत, 5-6 शिमला मिरची मी उभ्या चिरून घेतलेत, लसूण, आलं लसूण पेस्ट, मीठ, व्हिनेगर, सोया सॉस, शेजवान चटणी, रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप आणि 1 अंड। कोळंबी आता एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचे, त्याच्यावरती आपल्याला मीठ टाकायचं आहे, त्याच्यानंतर 1 अंड टाकायचे, आलं लसूण पेस्ट टाकायची आणि व्यवस्थित हाताने मिक्स करायची आहे। हाताने व्यवस्थित मिक्स होते। आता त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे, तेही व्यवस्थित मिक्स करायचे। सहा चमचे गव्हाचे पीठ आणि 6 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पाणी टाकायचं नाहीये। हे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण याची भजी काढूया। हे बघा कोळंबीची भजी तयार आहेत। तेल गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण लसूण टाकूया। लसूण बारीक चिरून घ्यायचं आहे। लसूण व्यवस्थित भाजून झालेला आहे। लसूण आपल्याला करपवायचं नाहीये। आता त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे, तोही थोडा परतायचा आहे। आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया आणि व्यवस्थित परतून घेऊया। आपल्याला जास्त भाजायचं नाहीये। आता त्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची टाकायची आहे। शिमला मिरची ही थोडीशीच परतायची आहे। शिमला मिरची परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। 1 चमचे रेड चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप, 4 चमचे आपल्याला शेजवान चटणी टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। दोन चमचे आपल्याला त्याच्यामध्ये सोया सॉस टाकायचा आहे। चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा व्हिनेगर टाकायचा आहे। व्हिनेगर टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करायचे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं आपल्याला पाणी टाकून घोळ बनवून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोळंबीची भजी टाकायची आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचे। कोळंबी चिली आपली बनवून तयार आहे।
प्रॉन्स चिली बनवून तयार आहे. जर आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.